भेंडीचे नाव ऐकले की अनेक जण नाक मुरडतात. पण आजची ही रेसिपी एकदा करून पाहिली तर घरातील सर्वजण पुन्हा पुन्हा मागतील. आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. एकदम खमंग, मसालेदार, चटपटीत आणि कुरकुरीत भेंडी. नमस्कार मैत्रिणींनो, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज मी भेंडीची एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा या माझ्या पद्धतीने अशी ही भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग एकदम खमंग, मसालेदार आणि चटपटीत कुरकुरीत भेंडी रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घेतली आहे. भेंडी घेताना अशा ह्या छान कोवळ्या लुसलुशीत घ्याव्या, जेणेकरून तळल्यानंतर छान कुरकुरीत होतील. आता ही भेंडी आपण कट करून घेणार आहोत. भेंडीच्या देठाचा भाग कट करून घ्यायचा आणि एका भेंडीचे अशा प्रकारे 4 भाग करून घ्यायचे आहेत. जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहेत. जाडसर काप केले तर भेंडी कुरकुरीत होत नाही. पातळ काप केल्यामुळे मसाले प्रत्येक भेंडीच्या तुकड्याला व्यवस्थित लागतात. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भेंडीचे आपण पातळ काप करून घेतले आहेत. आता आपण या भेंडीचे लांब आणि पातळ काप करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे ही भेंडी कट करून मध्यम आकारात कट करून घेतलेली आहे. जास्त जाड नाही, एकदम अशी पातळ कट करून घेतलेले आहे. आता या कट केलेल्या भेंडीला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. भेंडी बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर या भेंडीमध्ये आपल्याला अर्धा कप बेसन घालून घ्यायचे आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आहे आणि 1 चमचा मैदा घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 1 चमचा धना जिरा पावडर घातलेले आहे. त्यासाठी 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता यामध्ये 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालावी. 2 चमचे टोमॅटो सॉस, याच्याऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता. 2 चमचे तेल. आता यामध्ये आपले मसाले घालून झाले आहेत. आता हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. जर हे मिश्रण कोरडे वाटत असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घालावे. जास्त पाण्याचा वापर करू नये, याने भेंडीचे मिश्रण घट्ट होईल आणि भेंडी तळल्यानंतर मऊ पडेल. अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झाले आहे. आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि तेल गरम करण्यासाठी ठेवूया. गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवावे. खूप गरम तेलात भेंडी, कमी गरम तेलात ती तेलकट होते. आता आपण थोडी थोडी ही भेंडी तेलामध्ये सोडून देणार आहोत. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भेंडी तळून घेऊया आणि हलक्या हाताने ही भेंडी हलवा, म्हणजे सर्व बाजूनी सारखी तळली जाईल. भेंडी बाहेर काढल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवा, त्यामुळे काय होईल, जास्तीचे भेंडीमधील तेल निघून जाईल. आता ही आपली कुरकुरीत भेंडी तयार आहे. वरून थोडा 1 चमचा चाट मसाला घालून घ्यायचा. आपल्याला या भेंडीवर घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. याने भेंडीची चव आणखीनच खमंग होऊन जाते. आता ही आपली खमंग, स्वादिष्ट, चटपटीत भेंडी तयार आहे. गरमागरम चहासोबत, वरण भातासोबत खूपच छान लागते. मुलांच्या डब्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे. प्रवासात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता. पाहिलंत ना किती सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी एकदम हॉटेलसारखी कुरकुरीत भेंडी तयार केली आहे. कुरकुरीत, खमंग आणि प्रत्येक घासाला तोंडात विरघळणारी ही भेंडी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. जी मुलं भाजी खायला नकार देतात ती सुद्धा ही भेंडी आवडीने खातील. ही रेसिपी बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि साहित्यही सहज उपलब्ध असते. त्यामुळे रोजच्या जेवणात थोडा बदल हवा असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. घरच्या घरी बनवलेली कुरकुरीत भेंडी बाजारातील स्नॅक्सपेक्षा अधिक चवदार आणि ताजी, स्वच्छ असते. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमची ही मुलं भाजी खायला नकार देत असतील तर नक्कीच ही कुरकुरीत भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी वाटली.